मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठी भाषेवरच्या चर्चा आणि मराठी भाषेवरचं राजकारण अद्याप थांबलेलं नाही. आता नवा मुद्दा आलेला आहे की मराठी मुंबईत आणि महाराष्ट्रातल्या जे हॉटेल्स आहेत किंवा उपाहारगृह आहेत त्याच्यातील मेन्यू कार्ड आणि बिल जे आहेत ते मराठीतच छापले गेले पाहिजे आणि त्याच्यासोबत इतर भाषेत छापले गेले पाहिजे. तशी मागणी सध्या होऊ लागली. त्याबद्दलसाठीच आम्ही आज थेट हॉटेल आणि उपाहारगृहात आलेलो आहेत की इथल्या खवय्यांना नेमकी मेजवानी घेताना काय भावना आहेत, मराठी भाषेचा संदर्भ काय आणि हे या गोष्टी व्हायला हवेत की नाही. आपण सगळ्यांशीच या टेबलवर जे बसलेले त्यांच्याशी गप्पा मारणार. ताई, पहिला तुमच्याकडे येतो, त्याच्यानंतर सगळ्यांशीच मी गप्पा मारेल. तुम्ही खाऊन घ्या, सॉरी मी तुम्हाला हे करतोय. पण ताई, मुद्दा असा आहे की जे मेनू कार्ड येतं हॉटेलमध्ये ते अनेकदा इंग्रजीत पाहायला मिळतं आपल्याला. खरं तर अनेक इतर राज्यात जर पाहिलं तर ते प्राधान्याने त्या तिथल्या स्थानिक भाषेचं असतं आणि त्याच्यानंतर मग इंग्रजी, कारण की जगात इंग्रजी बोललं जातं पण ते इंग्रजीत असतं. आता जी मागणी केली गेली आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय? नाही, दोन्ही लँग्वेजमध्ये असावं, कारण मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे तिथे फॉरेनर्स वगैरे पण भरपूर येतात. त्यामुळे मला असं वाटतं की इंग्लिश आणि मराठी, पण पहिलं मराठी तर पाहिजेच, सायमल्टेनियसली इंग्लिशही पाहिजे. हाच प्रश्न काकींना सुद्धा विचारू. अनेक वेळा तुम्ही अनेक रेस्टॉरंटमध्ये जातात, आजही तुम्ही आनंद घेत आहात, पण मुद्दा हाच असतो की मग अनेकदा मेनू जे ते इंग्लिश किंवा थोड्या फॅन्सी वेने केलेला असतं, पण तिकडे मग मुंबई महाराष्ट्रात असून सुद्धा त्या मेनू कार्डमध्ये आपल्याला मराठी पाहायला मिळत. मराठी तर पाहिजेच, पहिलं मराठीच पाहिजे आणि दुसरं इंग्लिश पाहिजे, कारण आत्ताची पुढची पिढी सगळी इंग्लिशमध्ये वाचणारी आणि बोलणारी आहे. त्यामुळे इंग्लिश पाहिजे आणि पहिलं मराठी पाहिजे. अनेक लोकांना आपण या संदर्भात प्रश्न विचारणारच आहोत. काका सुद्धा आपल्यासोबत इथे एकदम मिसळ घेऊन बसलेले आहेत. आणि काका, मुद्दा माझा हाच आहे की मुद्दा आता मागणी अशी, याआधी आपण दुकानावरच्या पाट्यांचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून झालं, आता महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आहेत, त्याच्या आधी हा राजकारण्यांकडून मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे की हॉटेलमधले मेन्यू कार्ड आणि येणारे बिल हे मराठीत असावं. याबद्दल तुमचं मत? राजकारण्यांनी मुद्दा उठवला ती गोष्ट वेगळी आहे, पण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मेनूमध्ये मराठी असणं आवश्यकच आहे. जिथे महाराष्ट्रीयन डिशेस मिळतात तिथे मराठी मेनू असतोच सहसा, पण जिथे नॉन महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन वगैरे ज्या काही डिशेस असतात तिथे मराठीमध्ये मेनू असणं गरजेचं आहे. मराठीबरोबर इंग्लिशही असावं, कारण हा बिझनेस आहे, त्याच्यामुळे काही बाहेरचे लोक येतात, त्यांना इंग्लिशमध्ये वाचणंही गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का हे राजकारण्यांकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केलं जातं प्रत्येक? हे इंडिव्हिज्युअल मत आहे, वेगवेगळं असेल, पण सोयीच्या दृष्टीने ते इंग्लिश मराठीमध्ये असणं गरजेचं आहे. तरुणाई आपल्यासोबत आहेत. तरुणाईचं नेमकं ह्या संदर्भातलं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत. युवा वर्ग म्हणून तू या गोष्टीकडे कसं पाहतो? मराठी मेनू आणि मराठी बिल आपल्याला मिळायला हवं. ते तर विदाऊट सेईंग इट गोज लाईक दॅट, पण मी पण बाकी स्टेट्समध्ये फिरतो, गुजरात, बँगलोरला वगैरे जाऊन फिरतो. तिकडे पहिलं त्यांचं कन्नडामध्ये असतं, गुजरातीमध्ये असतं. लोकल भाषेला तिकडे ते जेवढं रिस्पेक्ट करतात तेवढं आपण आपल्या इकडे करत नाही. बरेचसे बिझनेसेस बाहेरून मुंबईमध्ये येतात, पण आपण त्यांना कन्व्हिनियंट वाटावं म्हणून आपण त्यांना इंग्लिश आणि हिंदीमध्ये देतो. अकॉर्डिंग टू मी मराठीमध्ये असणं गरजेचं आहे आणि इंग्लिशही सुद्धा. बोलण्यासाठी आणखी एक भाऊ आहेत आपल्यासोबत. दादा, नेमकं तुमचं मत काय? आणि मी तुमच्या खाण्याच्या वेळी तुम्हाला डिस्टर्ब करते, पण नेमकं मत काय? माझं मत असं आहे की महाराष्ट्रात असल्यामुळे मराठीमध्ये तर असणं आवश्यक आहे, प्राथमिक आवश्यकता आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्या मते हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदीमध्ये पण मेनू कार्ड असणं आवश्यक आहे. आणि इंग्लिश जसं अगोदर लोक म्हणले की बिझनेस लँग्वेज असल्यामुळे ज्या लोकांना हिंदी आणि मराठी येत नाही त्या लोकांसाठी पण सोयीचं आहे, त्यामुळे तिन्ही भाषांमध्ये मेनू कार्ड असावं असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. मुद्दा असाच आहे माझा एक की ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला असे मुद्दे उपस्थित केले जातात. हां, तसं तर निवडणुका डोळ्यासमोर बरेचसे मुद्दे उपस्थित केले जातात, त्याच्यापैकी हा एक मुद्दा असू शकतो. पण पॉसिबल आपण बघितलं हे या खवयांची मतं आहेत की मराठी असणं गरजेचं आहे, पण त्यासोबत इंग्रजी किंवा हिंदी असणंही गरजेचं आहे, कारण की मुंबई ही आर्थिक राजधानी मानली जाते. अनेक उलाढाल जे ते या मुंबईत होत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ते मुंबईत इतर, जसं तो तरुणाई म्हटली की इतर राज्यात जे ते त्या भाषेतील पहिले
मेनू कार्डमध्ये त्या भाषा पहिला असतात आणि नंतर इंग्रजी असतात। तसंच या सुद्धा मुद्द्यावर जर आपण पाहिलं तर या हॉटेलचे हे बिल कार्ड आहे आणि ह्या बिल कार्डमध्ये सुद्धा मराठी आपल्याला पाहायला मिळते, पण अनेक हॉटेलमध्ये आपल्याला हे इंग्रजीत पाहायला मिळतं। त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे, पण ह्याला टेक्निकॅलिटीमध्ये जर पाहिलं तर ते पटलावर घेऊन हे संपूर्ण प्रकरण जे ते समोर आणलं जाऊ शकतं। नुकतंच जिल्हाधिकाऱ्यांकडून होणार नाही अशी माहिती अनेक नेते देताना म्हणतात। त्यामुळे जसं मराठी भाषा दुकानावरच्या मराठी पाट्यांचा लढा एक 6-7 वर्ष चालला, तसा आता हा लढा किती वर्ष चालणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगी सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।